नाव सांगा प्रथम. तू घे ना बनवे मला. आपलं शिक्षण आणि चिन्ह. माझं शिक्षण काहीच नाही शिक्षण. चिन्ह माझं भारतीय जनता पार्टीचं कमळ आहे. आपला काही आधीचा काही समाजकार्य वगैरे काय आहे? समाजकार्य लाकडी गावात मी उपसरपंच म्हणून काम केलंय 5 वर्ष. 20 वर्ष झालं मी काम करतो या हर्षवर्धन पाटलांचं. मला ह्यावेळेस त्यांना माझं कार्य म्हणून सांगायचं म्हणलं तर कार्यमध्ये माझं रस्त्यासाठी आंदोलन केलं असेल मी. महाराष्ट्रामध्ये पहिलं लाईटीचे सोडवल्या त्या टायमाला पहिलं आंदोलन मी छत्रपती कारखान्यानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या बंगल्यावर घेऊन गेलो. त्यात मला अटक झाली. मी मार्गाने सुटून आलो त्यातून. त्याच्यानंतर रस्त्यासाठी आवाज उठवला. काही क्रिशेल आणलं चालू आमदारांनी तालुक्यामध्ये. त्याच्या बाबतीत 10 दिवस उपोषणाला बसलो होतो टाकळे गावामध्ये. आपला राजकीय वारसा चांगला दांडगा आहे, तरी देखील आज आपल्याला म्हणजे आपण तिकीट मागणी वगैरे काय म्हणजे आमदारांकडे केली होती का काय याविषयी? केलती की आमदारांकडे तिकीट मागणी? काय झाला विषय मग? काय नाही, त्यांची परत एकीच आहे. मी हर्षवर्धन पाटलांकडे तिकीट मागणी केली. 9 तारखेला माझ्या संपर्क करायचं, उद्घाटन करा हर्षवर्धन पाटील इथं लाकडीमध्ये होतं. 9 तारखेला म्हणले आपला 2-3 दिवसात फायनल तारखा लागतील, तू तयारी कर जोरात. मी माझी गेल्या वर्षी 2017ला उभं राहिलं पडल्यानंतर जी मी तयारी केली आहे ती मी आजपर्यंत लोकात आहे. माझ्याबद्दल माझा संपर्क दांडगा आहे. पक्षाने मला तिकीट देतो म्हणून सांगितलं. अचानकपणे त्यांची युती झाल्यानंतर मला पर्याय नसल्यामुळं तर लोकांचा आवाज, लोक मला म्हणले तुम्ही जर थांबला तर तुम्ही समजाल. लोकांनी मला, माझ्याकडे काय 400-500 लोक आले मला म्हणजे उभं राहावं लागेल प्रत्येक गावातून. या सगळ्या लोकांनी मला पर्याय सांगितला की आता चिन्हावर लढावं लागेल आपल्याला, अपक्ष राहून टिकणार नाही. भारतीय जनता पार्टीचे प्रदीपदादा गारटकर माझे जुने मित्र होते. पतित पाहुणचं मी काम करतो त्यांचं 20 वर्ष. त्यांच्यानंतर मी 15-20 वर्ष त्यांचं काम केलं. त्यांच्यानंतर मी साहेबांचं 20 वर्ष काम केलं. मी आता परत मानेदादांचा संपर्क गेलो. मी परत प्रदीपदादांचा संपर्क गेलो. ह्यांना मला सांगितलं तू जर आमच्याकडे आम्ही तुला तिकीट देऊ. पण मी त्यांना सांगितलं बाबा मला कन्फर्म तिकीट देणार असेल तर मला तयारी करायला सांगा. ते म्हणले आमच्या पक्षामधून तुझ्याबद्दलचा जे रिपोर्ट आहे ह्या गटामधनं शेटपळगड 132 मधनं 1 नंबर आहे, तुला तिकीट देतो. मला त्यांनी 21 तारखेला बेफाम जोडून माझी उमेदवारी त्यांनी घोषित केली. परवा दिवशी संध्याकाळी माझ्याकडे 7 वाजता माझा लाकडी गावामध्ये प्रचाराचा नारळ फुटला. प्रदीपदादा गारटकर, मानेदादा, प्रवीण भैया, माझे परत आकाजी कांबळे असतील, सगळे माझे जे काय आमची नेते मंडळी असेल सगळी येऊन गेली. माझं कार्य ह्या गावामध्ये चांगल्या पद्धतीने आहे. गावालाच काय तुम्ही जनतेला जर विचारलं माझ्याबद्दल तर तुनाना माझी एक सामान्य माणूस आहे. पण मी माझ्या लाईफमध्ये दवाखान्यात येत असेल, कुठल्या पेशंटच्या गाडीला रुपया कधी घेतला नाही. पण आता पोलिटिशियनला मदत हजारो लोकांना केली असेल, दवाखान्याला केली असेल. समाजसेवेमध्ये मी कुठंच कमी नाही. मी गावामध्ये कुठल्याच बाबतीत म्हणजे माझी आता सध्या ग्रामपंचायत माझ्या ताब्यात आहे. सरपंच माझा 490 मतांना लाकडीमध्ये निवडून आलाय. बॉडीची 700 माझी आहे. अशा पद्धतीत माझं कामकाज सध्या चालू आहे. आज आपल्याला हा बोंडा पुकारण्याची गरज पडली. आज आपण एवढं कार्य केलं आहे पक्षाचं किंवा तुम्ही सांगता एक ठिकाणी, तर आज आपल्याला जनसमुदायाचा रिस्पॉन्स किंवा जनसमुदाय आपला कसा सपोर्ट करत आहे, प्रचार तुमचा कसा चालू आहे? प्रचार माझा घर टू घर चालू आहे, होम टू होम चालू आहे. मी प्रत्येक पुढाऱ्याला, प्रत्येक मतदारापर्यंत 20,000 लोकांपर्यंत माझं नियोजन भेटी घ्यायची. आतापर्यंत माझे 12,000 ते 13,000 लोकांच्या भेटी झाल्या असतील. राहिलेल्या 7,000 भेटी ह्या 7 दिवसामध्ये पुऱ्या करणार आहे. माझी पत्नी, माझी 2 मुलं, माझी मुलगी, माझी 4 मित्र, पांडुबाबा असतील, राजेंद्र बाबा फौजी आहेत आमचे, परत महादेवनवी आहेत. माझ्याकडे एवढी 3च कार्यकर्ते त्या लाकडीमध्ये. सध्या सगळं गाविक झालेलं आहे. मी एकटा आहे. जनतेच्या विश्वासावर उभा राहिलो. जनतेने मला सांगितलंय कुणी नसेल तर आम्ही तुझ्या संघ आहे. तर आज आपण पाहतोय नाही का, म्हणजे तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे तुम्ही हर्षवर्धन पाटलांचं पण काम केलं, मानेचं काम केलं, तुम्ही सगळीकडे म्हणजे काम केलं, तुम्हाला न्याय मिळाला नाही. तर त्यामध्ये आज आपण पाहतोय की ग्राउंड रिपोर्टला पण असे लोक बोलतात की आज हर्षवर्धन पाटलांनी त्यांच्या मुलीचं उभा केलंय किंवा त्यांची पण विभक्ती, त्यांची युती तुटली किंवा त्यांचं पण असं झालं. त्याबद्दल तुम्ही काय बोलू शकता? ऐका की मॅडम, आता काय झालंय माहिती का, ही सगळी तर एक तर हे जिल्हा परिषद पंचायत समिती म्हणजे हे कार्यकर्त्यांची निवडणूक आली. एक कार्यकर्त्याला न्याय द्यायचा नेत्यांचं काम असतं. पण नेत्यांना काय वाटायला लागले माहिती का, की आता मार्केट कमिटीचं इलेक्शन झालं त्याच्यावर आप्पासाहेब जगदाळे असतील, मामांचे बंधू राजेत मधू मामा काहीतरी मार्केट कमिटी आहेत. परत हर्षवर्धन पाटलाचे पुण्य त्या टायमात विरोधात लढत होती. काल पंचायत समितीला बोरीमधनं चांगला तुम्ही बोरीमध्ये लोकांची चर्चा करा. मामाबद्दलची फार नाराजी आहे. मुलाला तिकीट दिलं, हर्षवर्धन पाटलांना आपल्या मुलीला तिकीट दिलं, आप्पासाहेब जगदाळेंना आपल्या मुलाला तिकीट दिलं. आप्पासाहेब बँकेचे पीडीसी पद आहे त्यांच्याकडे, मार्केट कमिटीला पद आहे, पण जिल्हा परिषदला तिकीट मागतात. मागच्या कार्यकर्ते गोटू पांढरे सारखा कार्यकर्ता आमचा त्याच्या विरोधात आवाज उठवतो. एक सामान्य कुटुंबा आता का ज्याच्या त्याचं मतपेटीत मतदान तर फिट होणारच आहे. पण हे जे ह्या तिघांनी जे हे केलं तालुक्यामध्ये
हे असे महाराष्ट्राच्या तालुक्यामध्ये कुठंच नाही. तुम्हाला एक माहिती म्हणून सांगतो, काही नगरपालिकेमध्ये नेत्यांनी आपली घरची उभा केली. दनादन श्रीला पडलेले तुम्ही बघा महाराष्ट्रामधली करतो. लोकाला रुजवलेलं नाही, ह्यांनी काय केलेलं हे एकासाठी एक झाली. मग आता हे 20 वर्ष मंत्री होते, हे आता 11-12 वर्ष झालं. विकास काय? हे जे एकाची चालला रस्त्याचा ह्याचा आहे, एक पंतप्रधान जी योजना आहे ह्याच्यामध्ये देशामध्ये रस्ते ह्यात 12 वर्षात काय झालं? 60 वर्ष काँग्रेस बी सतत होते, हर्षवर्धन पाटील साहेब मंत्री होते, मामा मंत्रीत, आता कृषी मंत्रीत. शेतकऱ्याला कर्जमाफी देतो म्हणली, शेतकऱ्याची फसवणूक आहे ताई. देखील आज आपण पाहतोय आतापर्यंतच्या राजकारणामध्ये जे हे दोघं पण कट्टर एकमेकांचे विरोधक होते ते आज एक झाले नाही, तर तुमच्या प्रचारावर काय परिणाम होतोय? काय नाही काय नाही, ह्यांचा परिणाम माझ्या काहीच होऊ शकत नाही ना. हे अडचणीत आहेत आता. ह्यांना वाटतंय आपला डाव फसला. माझा एक वाक्य लक्षात ठेवा मॅडम, मी 8 तारखेला सेट बॅट तुम्हाला देईल. इंदापूर तालुक्यामध्ये 38,000ची बीजेपी 1,38,000वर जर नाही गेली, येणारा आमदार भारतीय जनता पार्टीचा इंदापूर तालुक्याचा परवीन भैया माणिस होईल. हा माझा तुम्हाला शब्द या. जनतेचा आवाज तसा या. जनता कटाळली घ्यायला पद्धत देऊन. ह्यांना आता काय जनतेकडे बघायला पाहिजे. ह्यांना पोरगा पोरगी पाहुणा म्यावणा कॉन्ट्रॅक्टदारांची बोलबोल आहे. तुम्ही लिस्ट जर काढली तर सगळे उजव्या हाताचे कार्यकर्ते, डाव्या हाताच्याला काम नाही, उजव्या हाताच्याला काम नाही. उजव्या हाताने पैसा घ्यायला सोपा जात नाही, डाव्या हाताला काम देऊन पैसा घ्यायला सोपा जात नाही. ह्या रोडचं काम पहिलं 10 कोटीत टाकलं, मी तिसऱ्या दिवशी डांबरी उकरून काढला हाताने. परत ह्या रस्त्यावर 4, 10, 50, 100, 200 कोटी पडले जनतेच ना. ह्याच्यामध्ये एवढा मोठा लॉस झाला, एवढा मोठा भ्रष्टाचार झाला कामामध्ये. निरगुड्यामध्ये पूल होतो 50 लाखाचा, तिथल्या पुलाला नळ्या टाकल्या. तुम्ही आवाज अशी बॅट पत्रकार बोलून की इथं या पुला इथं पाण्याचा धोका या. मागं ज्या टायमाला मोठा पाऊस झाला जो 18, 19, 20 मध्ये, त्या टायमाला तहसीलदारला फोन केल्यानंतर तहसीलदारला इंदापूरवरनं लाकडीच्या शिव आला, पण त्याला लाकडी देता आलं नाही. म्हणजे हवा हे पूल उचलून घ्या. नाही म्हणजे एसटी मध्ये येतात आहे. ही कॉन्ट्रॅक्टदार कोण होता हे तुम्हाला माहिती या. मराठा उपमुख्यमंत्र्याचा मेहून आहे तो. मला म्हणजे तुला अडचण येईल, तुला फाशी होऊ द्या. मी काय आवाज उठवला, माझ्या जमिनीवर 70 लाख रुपये बजेट चढवलाय माझ्या आधी. मी केलं तर माझी 70 लाख आला उपोषणाला का बसतो म्हणून. सगळ्यांचे मोठे लोक यांच्याकडे कॉन्ट्रॅक्टदार आहेत. आता माझ्याकडे जनशक्ती आहे, त्यांच्याकडे धनशक्ती आहे. माझ्याकडे काहीच नाही गरीबाकडे. माझ्याकडे जनता हेच माझा विश्वास आहे. आणि जनतेनं मला आश्वासन दिलंय की आम्ही कुठं जरी असलो तर मताच्या पिठीपाशी गेल्यावर कमळ या चिन्हाचं मला येणाऱ्या 5 तारखेला प्रचंड बहुमताने विजयी होईल. मताची टक्केवारी बघा ह्यावेळेस 75%कडे जाईल. 75 काय त्यांचा बरं आहे 50-60% झाल्यावर आपले मत आपल्याला जनता पिटली हो. जनतेला तुम्ही आश्वासन दिलं, आम्ही खुर्ची बसलो की तुम्हाला दवाखान्याच्या बाबतीत गेलं, आपण म्हणतो दवाखाना फुकाट होतो. गरीबाला आधी 1 लाख रुपये खर्च करावा लागतो, 30,000 रुपये 40,000 रुपये जमा होतात. असा प्रकार चालला लोकांचा. लोकांना आपली विनंती आहे, कळतच हात जोडून नम्र विनंती केली लोकांना, मला यावेळेस मतदान करा. ह्या तालुक्यामध्ये ह्या गटामध्ये काजडमध्ये मी काय केलं नसेल असं सांगू शकत नाही. तुम्ही शिंदेवाडी असेल, लिंबुडीत असेल, लाकडीत असेल, मसुबवाडीत असेल, निरगुडे, पिंपळे, शेटपळे, सगळ्या लोकांना मी ह्या रोडवर काय काय घटना झाली स्वतः फोन करून त्या दवाखान्यात मी स्वतःच्या गाडीमध्ये करू. इथं आता रस्ता चांगला झाल्यामुळे ऍक्सिडेंट प्रमाण वाढलं. ह्यात 10 झालं आमच्या वर्षात. पिढा टाका म्हणून आम्ही अधिकाऱ्यांना सांगून जमलोया. आपलं जनकार्य म्हणजे खूप चांगलं आहे. आपण ग्राउंड पर्यंत म्हणजे आज तळागाळातल्या लोकांपर्यंत तुम्ही पोहोचला आहे. तुमचं समाजकार्य चांगलं आहे. तरी तुम्ही असं जनसमुदायाला काय आवाहन करू इच्छिता? मला एकच सांगणार की गेल्या 5 वर्षाला काय नेते निवडून गेले, त्यांना जनतेसाठी काहीच केलं नाही. मी संपर्क करायला कशासाठी खोलले माहिती का? माझ्यापाशी कागद आणून द्या. हे कागद मी इंदापूरला अधिकाऱ्याच्या मोहर जाऊन पासून घेऊन या कागदात होणारा लाभ तुम्हाला मी घरपोच करण्याची तात्काळ मदत करील की मी शब्द दिला जनतेला. माझ्याकडे लय द्यायला काहीच नाही, पण सांगितलेलं काम इमानदारीने पोस्टमन सारखं पोच करील, ते आणून लोकांपर्यंत पोचवेल. मग काय बी पंचायत समितीचा लाभ असू द्या, जिल्हा परिषदेचा काय लाभ असू द्या, माझ्या लाडक्या बहिणींना काय येणारे पैसे जे आहेत ह्यांच्या कोणा कागदपत्र मी 8 तारखेनंतर येतो. मी कामगार बसवतो या इथं सगळं कॉम्प्युटर झेरॉक्स. येणाऱ्या माणसाला 1 रुपया खर्च ना, त्यांनी यायचं, कागद द्यायची, चहा प्यायचा, पोच दुसऱ्या घेऊन पोच घेऊन जायचं. इथं तात्पुरती सेवा करायचा मी निर्णय घेतला. माझ्या अकाउंटिंग घरातला वारसा पाहिला कोण? माझा सरपंच नाही का गावामध्ये, उपसरपंच मी काम केलं नाही. माझ्या घरात कोण आमदार केलं नव्हतं, खासदार केलं नव्हतं, फक्त माझ्या मागे जनता आहे. हे फौजीत माझे बंधुराज, हे पाटसला राय होते केवळ मतासाठी, मत मागण्यासाठी. माझ्यासाठी महिना झाला राहता टाकून होते. हे माझे पडळकर मित्रच आहेत. माझं आपलं धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे. आज गुलाल कोणाचा असतो? गुलाल आपलाच.
भारतीय जनता पार्टी इंदापूर पंचायत समितीवर झेंडा फडकावायचा राहणार. तुम्ही बघा इलाज बापू वाघमोडे सारखा माणूस ज्यानं 40 वर्ष संघर्ष केला, नेत्याच्या मागे ठाम राहिला, तर त्याचा विचार केला नाही. मी तर 25 वर्ष काम केलं की त्यांच्यापेक्षा 15 वर्ष कमीच आहे. माझा कसा विचार करू? राजकीय दृष्ट्या जर पाहिलं तर खरंच तुमच्यावर अन्याय झाला यामध्ये दिसून येते. सांगत होतो की माझी विनंती आहे तुम्हाला की हा गण शेटपळगडी गण तुम्ही इथे करा पण आपल्याला घ्या. ते म्हणले पक्षावर लढायचंय आपल्या, मग चिन्ह एकाच लढायचंय. मग आता आमचं काय झालं मिस गाडी माहिती आहे का? आमदारकीला द्या तुतारीला, खासदारकीला द्या गाड्याळाला, परत द्या कमळाला, परत द्या पंजाला, परत द्या यमनाला. आमचं मिस गाईड झालं मॅडम. लोक आम्हाला म्हणले तुम्ही थांबा मत मागा येऊ नका. त्या गोष्टीमुळे पण कार्यकर्त्यांवर काही परिणाम झाला? कार्यकर्ते एक झाले का? अहो कार्यकर्ता एक झालेला नाही, कार्यकर्त्याचे मारामारी. आता असा विषय चाललाय मॅडम, तुम्ही जरी मतं दिली ह्यांना दिली नाही, आता गावात ठसल लागली या, जनता पिटली या, जनतेच्या लक्षात आलंय मतं देऊन बी उपयोग नाही. आता आपला कमीपणाचं जो पहिला त्या पार्टीत आहे त्याला वाटतं कमी केली की ह्याचं टिकणार आहे नवीन, असा संभ्रम जनतेमध्ये आहे. जनतेनं सांगितलंय तुम्हाला माझा शब्द राहील, मी जनतेतला कार्यकर्ता आहे. मी मोटरसायकली प्रचार केलेला माणूस हे मी, त्यामुळे मला जनता कुठवर आहे कुठं वस्ती या ह्या गाण्यामध्ये 20,700 काहीतरी मतदान आहे. त्यातला एकही मतदार म्हणणार की तो तोनी होता मला पुन्हा आला नाही की मला भेटलो नाही. माझं नियोजन किती वर्षापासून पडलेलो मी गेलो 2017ला पडल्यावर 2026 पर्यंत मी एकच लोकांना हात जोडतो की मला परत एक बऱ्या निवडून द्या. जनतेने मला सांगितलं तुम्ही आता डोळं झाकून उभा राहा, आमच्याकडे नाही आला तरी माझं करतोय, मी माझी निशाणी घेऊन लोकांपर्यंत जायचं काम करतोय. आता चिन्ह काय सांगायची गरज नाही. ज्या टायमाला उतारते कळा लागते का त्या टायमाला कुणी कुणाला काकाला घेतं. ठीक आहे, पुणे पिंपरी चिंचवड असेल, पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, पैकीची पैकी आमच्या येणार होत्या. एक आमदाराने आवाज उठवला, अरे मी बी वस्ताद आहे, तू वस्ताद असला मी बी तुझा आलाय, दुरळा करून टाकला. हो तुतारीला खातं हे फलतात आलं का? तुम्ही रोज बघताय जनता कल्ली विषय भेटला. लाडकी बहीण देवा भाऊला कशी सोडत नाही, त्याच्या पाठीमागून आशीर्वाद कसाच काढू शकत नाही. आणि त्या माणसाचं कामावर फोकस आहे, तुमच्या काय चर्चा करत नाही. आता काल काय नाही त्यांनी ट्रीटमेंट केली बारामतीमध्ये, आम्ही काय बोकांडी कार्यकर्ते घ्या होत्या ती झाल्या. ऐकला असेल तुम्ही कुठं मला नाही माहित, पण मला कळते असं बघा की काही नेत्यांनी जिम्मेदार नेत्यांनी जे राज्य चालवतात ते म्हणजे कार्यकर्ते का आम्ही बोकांडी घ्यायचे. कार्यकर्त्याचे इलेक्शन आहे, न्याय दे त्यांना. हे तुला हितं नाही तर बाबा तिथं घेऊ. भेटायला तुमची मुलाखत घ्यायला फॉर्म भरायला जिल्हा परिषदला 5,000 रुपये फी या. म्हणजे नेत्याला भेटायला जर 5,000 रुपये फी द्यावं लागत असेल तर भारतीय जनता पार्टीकडे 1 रुपया बी नाही ना, डायरेक्ट फोनवर तिकीट देतात ना कार्य बघून. आणि कट्टर आता माझ्या जोडीला माझे कोमलताई बंडकर तेजस यांचे मिस्टर आहेत, जिल्हा तालुका अध्यक्ष आहेत, 6-7 वर्ष झालं लोकांच्या आरोग्य केंद्रापद्धती मदत करतात आणि चांगला कार्यकर्ता आहे. एक गरीब कुटुंबातला आहे. सामान्य माणसाला न्याय द्यायचं काम जर केलं असं कुणी प्रवीणभाई हम्माण आणि प्रदीपदादा गारटकर मुस्लिम समाजाच्या बाबतीत मध्ये भाजपला विरोध करतो. भारतीय जनता पार्टीमध्ये मुस्लिम समाजाचा उमेदवार आहे पंचायत समितीला 24 मध्ये कॅन्डिडेट आहे आमच्याकडे. आता राष्ट्रवादीच्या मंडळी आहेत आमच्या तालुक्यात 32 फॉर्म आहेत. भाजपचं आमचं मी काढून घेतलं सगळं, राहिलेलं सगळं राष्ट्रवादीचं. त्यांना जर हे पटलं असतं त्यांना फॉर्म भरलं असतं का? मामाचा फोन आला गुडघ्यावर अंगत जातो. आज फोन उचलत नाही त्यांचा. म्हणजे कुठंतरी वलावा कमी झालाय ही जनतेच्या लक्षात आलंय, नेत्यांच्या लक्षात आलंय. आता लोक गोड बोलायचं कार्यक्रम संपलेला आहे तालुक्यातलं. आता ज्याचं काम त्याला मत तिथनं पुढच्या काळात राहील. तुम्ही फोन करून सांगू शकत नाही एखाद्याला हे माझं काम नाही. ते कार्यकर्त्यांच्या डोक्यात कुराड्या घालायचे पळायला एकामेकाच्या तुमच्यासाठी. तुम्ही आज एक झाला जनतेने जायचं कुठं कार्यकर्त्यांनी? आज इकडेच कार्यकर्ता तिकडेच कार्यकर्ता जाणार कुठं कुठं? जनता पण विकासालाच मत देणार आहे आणि जनता जे ठरवेल शेवट ते आज मतदानाची पेटी कोणाकडे येते जनता ठरवणार आहे. त्यामुळे भविष्यात काय होईल ते जनता सांगेल. 100% मॅडम आहे का की जनतेनं हे इंदापूर तालुका कमळ फुलवायचा निर्णय घेतलेला आहे. तुम्ही तालुक्यात कुठेही बाहेर घ्या, कुठला बी माणूस सामान्य रोडवरला घ्या. आता तुम्ही लिंबुडीमध्ये चर्चा करा की बाबा उमेदवार कॅन्डिडेट ओळखीचा कोणाचे आहे. दत्तू नाना वनवे हे बारका बच्चा जरी गटात गेलं तर म्हणणार आमचा नाना आहे किंवा लागतात. कॅन्डिडेट देताना शेत लोकातले असतात, त्यांनी काय समस्या केलेल्या असतात, लोकांसाठी काही केलेलं असतं. आणि नेत्यांकडे काय नाही, फक्त ज्याच्याकडं 1 कोटी त्याला पंचायत समिती आहे. माझ्याकडे 50,000 आहेत, मला पंचायत समिती आहे भारतीय जनता पार्टीकडून. माझा हा मुलगा आहे, माझ्या घरच्या 1-2 गाड्या आहेत आणि आम्हीच घरची प्रचार करतो. तुम्ही माझा प्रत्येक व्हिडिओ बघा. माझ्या प्रचारामध्ये पुढारी नाही, जनता मात्र
मला पाया पडून शेत घेणार जनता माझे जनतेने माझे इतकं प्रेम केलं. ना ना तुम्ही पाया पडले आमचं काय राहिलं. अहो मत देणार आहे, आई शपथ देणार आहे तुम्हाला मत. त्या वाक्यात लोक मला मागतात आणि जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम माझं आहे. मतदार आहे म्हणून. माझी बायको आहे, मी आहे, माझा मुलगा आहे, माझी मुलगी, जाव आहे, माझे ते आबा आहेत, पांडव आहेत, राजाभाऊ आहेत, माझ्या अकोल्यातनं काय कार्यकर्ते आहेत, लिंबुडीतनं प्रत्येक गावातनं माझे दादा कार्यकर्ते आहेत. माझ्याकडे माझे हे सर आहेत माझे भाऊ प्राध्यापक. हे सगळी सक्रिय झाल्यात. आता रिटायर झाल्यात खुल्लम खोला गेल्या त्यांच्या मागे फिरायच नव्हतं. रिटायरमेंट आहे. फुल प्रचार चाललाय त्यांचा विद्यार्थ्यापर्यंत मसोबाडीला होते. अख्खा गावामध्ये सर तुम्ही सांगेल त्याला मग. असं देरगुडमध्ये माझे काही कार्यकर्ते आहेत. ठिकाण आहेत, फाडे आहेत, परत रणधीर आहेत, लखडे आहेत. सगळे कार्यकर्ते आम्हाला लावल्यात. आणि जनतेने एकच सांगितलंय, ना ना ह्या वेळेस मरू पण माघारी घेणार नाही अजिबात तुमच्या बाबतीत मत द्यायच्या बाबतीत. एक एक मत घरनं घेऊन येऊन शेवटच्या क्षणापर्यंत मतदान करणार. इतपत मला जनतेने आश्वासन दिलंय. गेल्यास तुम्ही काय म्हणले 100 मतांनी तुमचे फक्त निवडणूक राहिले. तर तुमचा जनसंपर्क आणि तगडा आहे याच्यातून दिसून येत आहे. तर नक्कीच माझ्याकडून तुम्हाला पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद.